आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते। त्यानुसार अंबरनाथ चिखलोली लोटस पॉइंट येथे असणाऱ्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे यंदाही सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखा व शैलेश भोईर मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम अंबरनाथ चिखलोली शिवमंदिर तलावासमोर लोटस पॉइंट या ठिकाणी स्टॉल उभारून यात्रेस येणाऱ्या शिवभक्तांना खिचडी, थंड सरबत व पाणी वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख तथा नगरसेवक शैलेशदादा भोईर यांनी केले होते। हा उपक्रम गेल्या 9 वर्षापासून शैलेश भोईर मित्र मंडळाच्या वतीने राबविला जातो। या उपक्रमाला शिवभक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो। या प्रसंगी महिला बचत गटाची पदाधिकारी, शिवसेनेचे महिला पुरुष पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री दिवशी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत असतो। मला वाटतं मागील 8 ते 10 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय। समोरच शिवमंदिर आहे। हा आपण सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखेच्या माध्यमातून आपण खिचडी आणि सरबत वाटपचा कार्यक्रम असतो आणि या परिसरामध्ये आतापर्यंत म्हणजे कंटिन्यू लोकसंख्या वाढत चाललेली आहे। तुम्ही आजूबाजूला बघाल तर नागरिकांचा या समोर शिवमंदिर आहे त्याच्यात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी खूप अशी रांग लागलेली आहे। मला वाटतं ह्या इथपर्यंत म्हणजे आता सध्या गावामध्ये 500 ते 1000 लोक लाईनीत राहिलेले आहेत। चांगलं वाटतंय आज आणि त्याच्यात श्रद्धा आहे लोकांची। मंदिर पण आमचं मला वाटतं 1988-89 पासून या मंदिराची स्थापना झालेली आहे। त्यावेळेस तर काही नव्हतं, म्हणजे अंधार होता, कच्चा रस्ता होता। तेव्हापासून आमचं वडवली गाव असेल, नवीन अंबरनाथ गाव असेल, बाजूचे चिखलोली असतील, सगळ्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पूजा वगैरे करायला जायचे आणि आज याला एक असं भव्य असं स्वरूप तयार झालेलं आहे। कारण काल आदल्या दिवशी जो भंडारा झाला तर 10,000 पेक्षा जास्त लोकांनी जे सत्यनारायणच्या पूजेचा जेव्हा भंडारा होता त्या भंडारा 10,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याचा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। चांगलं वाटतंय। रविवार आहे आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज नागरिकांचा प्रतिसाद देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। हो, नागरिकांना सांगतो आज या महाशिवरात्री निमित्त तुमच्या माध्यमातून नागरिकांना आपण एक चांगली असं एक संदेश, चांगली भेट वस्तू आपण पुढच्या 1 वर्षात, आता तुम्ही माझ्या राईट साईडला बघत आपण ते भोईर गार्डन आहे, त्या भोईर गार्डनचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि बाजूला हे शिवमंदिर तलाव आहे। हे शिवमंदिर तलाव जे आहे ते मागील 7-8 वर्षापूर्वी तुकाराम माते असतील, प्रवीण भोईर असतील किंवा सचिन भोईर असतील यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून स्वतःच्या खर्चातून त्यांनी तलावातील गाळ काढून त्याला सुशोभीकरण केलेलं। आणि आता तुम्ही बघाल का कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांनी 10 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि त्याचं काम देखील चालू आहे। म्हणजे ज्यावेळेस ठीक आहे ठाण्याला तलावपाली असेल, उपवन असेल किंवा कल्याणला काला तलाव असेल, या तलावाच्या आजूबाजूला जे सुशोभीकरण झालंय ते बघता आपल्याला देखील असं काहीतरी वाटतं का आपल्या परिसरात एवढं मोठं तलाव आहे तर आपल्याला देखील काहीतरी झालं पाहिजे। आज त्या तलावाच्या सुशोभीकरणाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार बालाजी किनीगर साहेब असतील, अंबरनाथ शहराच्या माजी नगराध्यक्षा वाळेकर मॅडम, अरविंदजी वाळेकर, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वोदय नगर चिखलोली परिसराच्या विकासासाठी याच्या आधी देखील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे आणि जो मुख्य विषय होता शिवमंदिर तलाव सुशोभीकरणाचा त्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि पुढची जी महाशिवरात्री त्या महाशिवरात्रीला हा तलाव पूर्णपणे डेव्हलप करून असा सुसज्ज असा झाला असेल आणि नागरिकांनाही पुढच्या वर्षात एक आम्ही ऍडव्हान्स मध्ये एक भेट म्हणून दिली समजायची त्यांना।